मंडळी, हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात औदुंबराचे झाड हे अतिशय पवित्र आणि दैवी मानले जाते. याला दत्तात्रेयांचे स्वरूप मानले जाते. म्हणूनच हे झाड तोडणे अत्यंत निषिद्ध आणि महापाप मानले जाते. औदुंबर तोडण्याबद्दल स्पष्ट नियम आणि शास्त्र आहे. कधीही पूर्ण झाड तोडू नये. अगदी मृत झालेल्या झाडालाही पूर्ण तोडणे टाळावे. फांदी तोडायची असल्यास फक्त अत्यंत आवश्यक असेल तरच आणि तेही खालील विधी पूर्ण करूनच तोडावे. जर झाड तुमच्या घरात, शेतात अडथळा करत असेल तर ते हलवणे, उकडून दुसरीकडे लावणे शक्य आहे, पण तोडणे नाही. जर अत्यंत आवश्यक असेल तर फक्त फांदी तोडायची असेल तर असे करताना गुरुवार किंवा सोमवार निवडावा. शनिवार, रविवार, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी, संक्रांत या दिवशी कटाक्षाने टाळावे. सूर्यास्तानंतर झाडे तोडणे वर्ज्य मानले जाते. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. औदुंबराच्या झाडापुढे बसून दत्तात्रेय स्तोत्र किंवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः 108 वेळा म्हणा. झाडाला दूध, पाणी, हळद कुंकू, फुले, अक्षता वाहा. झाडाला हात जोडून खालील प्रार्थना करा. हे दत्तात्रेय स्वरूप औदुंबर देवा, मी अज्ञानाने किंवा अडथळ्यामुळे तुमची फांदी तोडत आहे. कृपया मला क्षमा करा. मी तुम्हाला दुसरीकडे पुन्हा लावणार आहे. माझ्यावर कृपा करा. 11 वेळा झाडाची प्रदक्षिणा घाला. नंतर फक्त आवश्यक तेवढीच फांदी कापा. कापलेली फांदी पाण्यात ठेवा आणि लवकरात लवकर दुसऱ्या चांगल्या जागी लावा. त्या दिवशी दत्त मंदिरात किंवा गरिबांना अन्नदान करा. संध्याकाळी दत्तात्रेयाची आरती करा आणि क्षमा याचना करा. काय करू नये तर रागात किंवा चिडून झाड तोडणे थांबवा. संक्रांती, अमावस्या, एकादशीला स्पर्श करणे, झाड तोडून टाकणे किंवा जाळणे थांबवा. झाडाखाली बसून शिवीगाळ करणे किंवा नास्तिक बोलणे थांबवा. जर चुकून तोडले असेल तर काय करावे? लगेचच 11 गुरुवारी दत्त मंदिरात दर्शन घ्या. 108 वेळा ओम द्राम दत्तात्रेय नमःचा जप करा. 11 औदुंबराची रोपे इतर कुठे लावा आणि 11 ब्राह्मणांना किंवा गरिबांना जेवण घाला. मंडळी, धार्मिकदृष्ट्या औदुंबराच्या झाडाला श्री दत्तात्रेयांचे निवासस्थान मानले जाते आणि ते अत्यंत पवित्र, पूजनीय आहे. त्यामुळे ते तोडणे सामान्यतः अशुभ मानले जाते. जर ते तोडणे अपरिहार्य असेल, उदाहरणार्थ घर बांधकामात अडथळा, धोका निर्माण झाल्यास, तर खालीलप्रमाणे विधी करण्याची प्रथा आहे. संकल्प आणि क्षमायाचना. झाड तोडण्यापूर्वी त्याची विधिवत पूजा करून त्याला नमस्कार करून झाडांमध्ये वास करणाऱ्या देवतांची आणि जीवांची, पक्षी इत्यादींची क्षमस्व मागावी. हे झाड तोडण्याची परिहर्तता स्पष्ट करून परवानगी मागावी. तोडलेल्या झाडाऐवजी त्याच प्रजातीचे, औदुंबराचे किंवा इतर कोणतेही पवित्र झाड दुसऱ्या शुभ ठिकाणी पुनर्स्थापित लावणे करणे आवश्यक मानले जाते. धार्मिक विधींसाठी तुम्ही एखाद्या विद्वान पुरोहिताच्या किंवा धर्मशास्त्राच्या जाणकाराचा सल्ला घेणे योग्य राहील, जेणेकरून ते योग्य मुहूर्त आणि संपूर्ण विधी तुम्हाला सांगू शकतील.